मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पांडुरंगाची पालखी ही आता किर्लोस्करांच्या घरी येणार असते। त्यामुळे सगळेजण खूप खुश असतात आणि त्या पालखीच्या स्वागतासाठी, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अगदी फुलांच्या पायघड्या किर्लोस्करांनी घातलेल्या असतात। विविध ठिकाणी रांगोळी काढलेली असते आणि खूप प्रसन्न असं वातावरण असतं। आता 15 मिनिटात पालखी येणार असते म्हणून सर्वजण पालखीची वाट पाहत असतात। पुढ्यातच विठुरायाचा जय जयकार करत आता पालखी गेटच्या आतमध्ये येते। त्याचबरोबर प्रीतम आणि आदित्य या दोघांनी आपल्या खांद्यावर पालखी घेतलेली असते आणि तेही विठुरायाच्या नामघोषामध्ये अगदी दंग झालेले असतात। तर गणीसुद्धा खूप खुश असतो आणि त्याने हातात घेतलेला असतो आणि विठुरायाच्या नामामध्ये तोही दंग होतो। मागे श्रीकांतरावांनी सुद्धा आता पालखी घेतलेली असते, त्यांनाही तेवढाच आनंद झालेला असतो। इकडे घरातील सर्व बायका अगोदरच बाहेर येऊन थांबलेल्या असतात, पालखीची वाट पाहत असतात। समोर पालखी दिसल्याबरोबर आता सर्वांनाच खूप आनंद होतो। त्यानंतर पारू दिशाला सांगते, हे पहा दिशा मॅडम, आज प्रत्येक वारकरी माऊली आहे, प्रत्येक वारकऱ्यामध्ये पांडुरंग आहे, त्यामुळे तुम्हाला या सगळ्यांना आता ओवाळावं लागेल। तेव्हा दिशा हो म्हणते। पुढे पारू सांगते, ही रीतच आहे या घरची। मग दिशा म्हणते, पारू मला ना तुझं खूप म्हणजे खूप कौतुक वाटतं हा, म्हणजे तू या घरातील सून नसूनही तुला या घराच्या सर्व रीतीभाती माहीत आहेत। आता मी झाले ना या घरची थोरली सून, मग मी सुद्धा सगळं काही अगदी हळूहळू शिकून घेईल आणि मला काही अडलं ना तर मी तुलाच विचारेन हा। तेव्हा आता पारू आणि प्रिया एकमेकींकडे पाहतात, कारण तू या घरची थोरली सून नसूनही तुला सर्व गोष्टी माहीत आहे असा टोमणा तिने मारलेला असतो। तर इकडे गेटच्या आतमध्ये आता पालखी येते। सर्वजण अजूनही विठुरायाच्या नामामध्ये दंग झालेले असतात। आदित्य, प्रीतम खूप खुश असतात, कारण वर्षातून एकदाच येणारी पंढरपूरला जाणारी पालखी त्यांच्या घरी आलेली असते। तर इकडे आता पारू सगळ्यांकडे पाहतच राहते। पालखी येताच तिला खरं तर खूप म्हणजे खूप आनंद होतो, पण तिच्या मनात एका क्षणी तिच्या बाचा विचार येतो, कारण तिचा बा आता पालखीमध्ये आलेला नसतो। तेव्हा ती मनात म्हणते की माझा बाना फक्त माझ्यामुळे आज इथे नाहीये। तेव्हा पारूला आता खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं। आता काही वेळातच पालखी तेथे येते, सर्वांना खूप आनंद होतो। त्यानंतर पारू पुढे जाते, जे वारकरी असतात अगोदर त्यांचं दर्शन घेते आणि मग पुढे जाऊन त्यांचे पाय धुते। त्याचबरोबर आता इकडे दामिनी ही दिशाला लगेच खुणावते बघ। मग आता दिशा सुद्धा तिला खुणावून म्हणते, हो पाहिलं ना। सर्वजण आता पारूकडे पाहतच राहतात, कारण पारूला या घरच्या सगळ्या रीती भाती माहीत असतात। त्यानंतर पारू त्या बाबांचा आशीर्वाद घेते। मग त्यानंतर अहिल्या सुद्धा पुढे जाते आणि लगेचच पालखीची पूजा करते। तेव्हा घरातील सर्वजण आता हात जोडून उभे असतात। तर पारू नकळतपणे आता आदित्यकडे पाहत असते, तर आदित्य सुद्धा हळूच तिच्याकडे पाहत असतो। आता पूजा आणि औक्षण करून झाल्यानंतर अहिल्या तेथून उठते। मग आता दामिनी ही पुढे येते, पदर वगैरे सावरून पुढे आल्यावर ती आता पालखीची पूजा करते। मग आता तिची पूजा झाल्यानंतर ती मागे होते आणि औक्षणाचं ताट आता प्रिया तिच्या हातातून घेणार असते। तेव्हा दामिनी म्हणते, थांब, काय आहे ग सतत आपले पुढे पुढे करत राहायचं? तुला सांगितलं ना एकदा की हा मान या घरातील फक्त आणि फक्त मोठ्या सुनेचा आहे, तरीही आपलं सतत आपलं पुढे येत राहायचं, असं म्हणून ती प्रियाचा अपमान करते। तेव्हा प्रियाला खूप वाईट वाटतं। तर घरातील सर्वांना दामिनीचं हे बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण दामिनीकडे खूप म्हणजे खूप रागात पाहू लागतात। त्यानंतर दामिनी सर्वांसमोरच सांगते की हा मान माझ्या लाडक्या दिशाचा आहे, त्यामुळे आता पहिल्यांदा पूजा दिशा करणार आणि मग तू करायचीस, असं ती अगदी प्रियाला बजावते। तेव्हा प्रियाचा आता चेहराच पडतो। त्यानंतर दिशा ये ग पुढे, असं दामिनी मोठ्या तोऱ्यातच म्हणते। तेव्हा अहिल्याला मात्र खूप चीड आलेली असते, तर दिशाला आता व्यवस्थित असा खांद्यावरून पदरच घेता येत नसतो, म्हणून ती तशी दामिनीला खुणावते। तेव्हा दामिनी म्हणते, राहू दे, ये काही हरकत नाही। मग आता अगदी लाडानेच दामिनी ही तिला पूजा कशी करायची ना हे सगळं काही सांगत असते। तेव्हा प्रिया आणि पारू एकमेकींकडे पाहतात, तर अहिल्याच्या मात्र तळपायाची आगच मस्तकात गेलेली असते।
तेव्हा प्रीतमला आता खूप वाईट वाटतं, कारण प्रियाचा दामिनीने अपमान केलेला असतो. त्याची पूजा करून झाल्यानंतर प्रिया ही पुढे येते आणि लगेचच पालखीची पूजा करते. त्यानंतर ती पारूकडे औक्षणाचं ताट देते. तेव्हा पारू सुद्धा पुढे येते आणि पालखीतल्या पादुकांची पूजा करते. तेव्हा सर्वजण कौतुकाने तिच्याकडे पाहत असतात. आता पूजा करून पारूला खूप प्रसन्न वाटत असतं. तिच्या चेहऱ्यावर तेवढी प्रसन्नता दिसत असते. आदित्य आणि गणी सुद्धा पुन्हा एकदा पालखीच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात. तेव्हा पारू देवाकडे मागणं मागते की देवा, या घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी नांदू देत. आता सावित्रीची सुद्धा पूजा झालेली असते. त्यानंतर श्रीकांतराव हे म्हणतात, माऊली या. मग सर्व वारकरी आता आतमध्ये येतात. काही बायका सुद्धा त्यामध्ये असतात. त्यांनी डोक्यावर अशी तुळस घेतलेली असते. त्याचबरोबर ही जण विठ्ठलाच्या नामामध्ये दंग झालेले असतात. त्यानंतर आता सर्व वारकरी जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा अहिल्या म्हणते, आता सर्व वारकऱ्यांचं औक्षण करायचं. मग दिशा लगेचच पुढे होते. सावित्रीकडून औक्षणाचं ताट घेते. ज्या वारकरी महिला असतात त्या सर्व वारकरी महिलांना दिशा अगोदर हळदी कुंकू लावते. मग आता ज्यांचं औक्षण वगैरे झालेलं असतं त्या सर्वांना अहिल्या एक एक करून आतमध्ये यायला सांगत असते, जेणेकरून आता पंढरपुराकडे जाणारी ही वारी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा विठ्ठल आहे असं अहिल्याचं म्हणणं असतं. आणि म्हणून विठ्ठलाची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येक वारकऱ्यांना ती आपल्या घरात घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ लागते. इकडे दिशा बायकांना हळदी कुंकू लावून अगदी कंटाळून गेलेली असते. तिला खूप त्रास होत असतो, परंतु आता तिला मोठ्या सुनेचं कर्तव्य निभवायचं असतं आणि म्हणूनच नाईलाजाने ती हे सगळं काही करत असते. इकडे आतमध्ये सुद्धा भजन सुरू असतं. काही वेळातच आता सावित्री आणि दिशा या त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. तेव्हा दामिनी तेथेच उभी असते. तर अगोदर दामिनीला न देता प्रसाद हा प्रिया ही त्या बायकांना देऊ लागते. तेव्हा दामिनी विचारते, काय ग, काय चाललंय तुझं काय? कारण माझा सुद्धा उपवास आहे ना आज, म्हटल्यानंतर तू मला द्यायला नको का हा प्रसाद? तेव्हा बरं ठीक आहे असं प्रिया म्हणते आणि तिच्याबरोबर वाद न घालता गुपचूप तिला खायला देते आणि त्यानंतर मग त्या सर्व प्रसाद देते. आता अहिल्याला अगदी छान वाटत असतं हे सगळं काही पाहून, कारण तिला हे सगळं असं सागर संगीत झालेलं पाहून खूप म्हणजे खूपच आनंद होतो. आणि पालखी घरी आली, वारकऱ्यांचे पाय आपल्या घराला लागले. आपण त्यांचं व्यवस्थित रीने खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा पाहिली आहे याचं तिला खूप कौतुक वाटत असते. त्याचबरोबर घरातील सगळेजण सपोर्ट करतायत. प्रिया सुद्धा अगदी मनापासून वारकऱ्यांची सेवा करतीये हे पाहून अहिल्याला छान वाटतं. तर अहिल्या आणि प्रिया या दोघीही तेथे खालीच बसतात. तेव्हा प्रिया आता हळूच विचारते, आई कशी झाली खिचडी? तेव्हा अहिल्या टेस्ट करून पाहते आणि म्हणते, मस्त झाली आहे. इकडे बाहेर आता सर्व वारकरी पुरुष मंडळी जे असतात ते अजूनही भजन करत असतात. विठुरायाच्या नामामध्ये अगदी दंग झालेले असतात. त्यानंतर दिशाला आता वैतागच येतो. तेव्हा हे सगळं काही तिला नको असतं आणि म्हणून ती म्हणते, मी रूममध्ये जाते आणि आराम करते, कारण मला ना खूप आता थकल्यासारखं झालंय. तेव्हा पारू विचारते, काय अगदी लगेच थकल्यासारखं सुद्धा झालं? तुम्हाला जबाबदारी पार पाडायची आहे ना, मग तुम्ही अशा कशा मागे चालल्या? लगेच रूममध्ये कुठे चालल्या? कतच नसते. ती म्हणते, मी अगदी थकून गेली आहे, मला झोपायचंय आता. तेव्हा पारू म्हणते, नाही नाही, तुम्ही ना माझ्यासोबत अगोदर आतमध्ये या. अहो या या, चला चला असं म्हणून ती दिशाला आता आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर आता काय करायचंय असं हळूच दिशा विचारते. तेव्हा पारू म्हणते, एवढं काही नाही, पण या सगळ्या माऊली आहेत ना त्या अनवाणी पायाने चालत असतात, त्या खूप दमल्या आहेत. त्यामुळे तुम्ही एक काम करायचं, या सगळ्या माऊलींच्या पायाला तेल लावायचं आणि त्यांच्या पायाची मालिश करायची असं पारू हसतच दिशाला सांगते. आता हे ऐकून दिशाला तर प्रचंड असा धक्काच बसतो आणि ती खूप रागात आता पारूकडे पाहते, कारण मी यांच्या पायाची आता मालिश करायची असा दिशा एका क्षणी मनात विचार करते. त्यानंतर दामिनी डोळे मोठे करूनच आता पारूकडे पाहते. सर्वजणी आता दिशाकडे पाहू लागतात, कारण सर्वांना माहीत असतं की दिशा ही भामटी आहे. दिशाला हे सगळं काही आवडत नाही आणि ती काय या वारकरी माऊलींचे पाय काही चेपणार नाही. तेव्हा सर्वजणी गालातच हसतात. दिशा आता विविध कारणं देऊ लागते की कसं आहे ना, या वारकरी माऊली एवढ्या अनवाणी पायाने चालून येतात, त्या कशी कुणाची मदत घेतील? असं त्यांच्या पायाला हात लावलेलं कुणालाही आवडणार नाही ना, हो की नाही माऊली? असं म्हणून दिशा गोड गोड बोलू लागते.
तेव्हा ही सेवा आहे असं अहिल्या रागातच तिला म्हणते. आणि ते कधी आपल्याला काही सांगत नाही, त्यांनी सांगितलेलं नाही. त्यांची सेवा ना आपण करत असतो, कारण आपल्याला माऊलीची सेवा करायची आहे आणि आपण त्यांच्या पायाला हात लावत नाही तर त्यांचे आशीर्वाद घेत असतो. तुला नसेल जमेल तर राहू दे, पण ही किर्लोस्करांची रीत आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही सुद्धा रीत यावर्षी पाळली गेलीच पाहिजे, नाहीतर मीच करते आता हे सगळं, असं म्हणून अहिल्या आता उठणार असते. हाच मग दिशा म्हणते, नाही नाही अहो सासू मॉम तुम्ही राहू द्यात, करते मी. मग आता ती सासूतपणाचं आव्हान ते आणि म्हणते, हे पहा आपल्या सर्वांना पंढरपूरला दर्शनासाठी नाही जायला जमणार. आता साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये हे आपल्या इथे वारकरी आले आहेत आणि या सगळ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा केल्यासारखंच आहे ना, तर ठीक आहे मी करेन सेवा. मग आता एवढं शहाणपणाचा आव आणल्यानंतर सर्वांना जरा धक्काच बसतो, कारण दिशा एवढी चांगली कशी वागते हाच प्रश्न प्रियाला आणि पारूला पडलेला असतो. त्यामुळे त्या दोघीही दिशाकडे पाहतात आणि मग नंतर पुन्हा एकमेकींकडे पाहत असतात, कारण दिशाचं बदललेलं रूप हे त्या दोघींनाही जाणवत असतं. तर बाहेर सर्व पुरुष वारकरी हे बसलेले असतात. तेव्हा आदित्य आणि प्रीतम हे दोघेही मिळून सर्वांना आता प्रसादाचं वाटप करत असतात. तर तेथे भजनसुद्धा आता चालू असतं. आता आपल्या घरात चक्क पांडुरंगाची पालखी आली याचं आता अप्रूप आदित्यला वाटत असतं आणि दरवर्षीप्रमाणे येतच असते, पण ही प्रथा मोडली जात नाहीये याचाच सर्व पुरुष मंडळींना सुद्धा आनंद होत असतो. इकडे आता दिशा ही सर्वांचं मन जिंकण्यासाठी आणि सर्वांना असं भासवण्यासाठी की मी पूर्णपणे बदलली आहे हे भासवण्यासाठी ती आता खरंच त्या माऊलींना पाय पुढे करायला सांगते. त्यांच्या पायाला तेल लावते आणि छान प्रकारे अगदी मालिश करून देत असते. तेव्हा अहिल्या, पारू, सावित्री आणि दामिनी ह्या सगळ्याजणी दिशाकडे आता पाहू लागतात. त्यानंतर आता प्रिया मनातच विचार करते, खरंच ही तीच दिशा आहे का? सगळं काही अगदी किती प्रेमाने करतीये, पण मला नाही वाटत तिच्यामध्ये एवढा बदल झाला असेल म्हणून. दामिनीसुद्धा कौतुकाने आता दिशाकडे पाहत असते. तेव्हा दिशाचं हे बदललेलं रूप पाहून आता दामिनी सांगते, अहो वहिनी पाहिलं का, माझी सून किती हुशार आहे, पाहिलं सगळ्या माऊलींची सेवा किती मनापासून करतीये, किती छान असे सर्वांचे पाय चेपून देतीये. ती किर्लोस्करांची रीत परंपरा कशी नेटाने पार पाडतीये. त्या प्रियासारखी नुसती मिरवत नाहीये आणि नुसती मांडी घालून बसलेली नाहीये, ती वारकऱ्यांची सेवा करतीये. तुम्ही बघतच असाल ना. आता दामिनी सारखी प्रिया आणि दिशामधला फरक सांगू लागते आणि सर्वांसमोर सारखी प्रियाचा अपमान करू लागते आणि मग लाडात येऊनच दिशाला म्हणते, दिशा तू हे कर, हां कर, अगदी मस्त करतीये हां, छान छान, असं म्हणून ती तिचं कौतुक करत असते. त्यानंतर आता अहिल्या सांगते, ऐक ना अगं पारू, मारुतीला तू बोलवून आणतेस का, कारण त्याच्यासारखा जयघोषणा इकडे कुणी म्हणजे कुणीच करत नाही. तेव्हा पारूला एका क्षणी धक्का बसतो आणि ती लगेचच आता शांत होते, पण आता अहिल्याने सांगितल्यानंतर ऐकावं तर लागणारच, म्हणून ती म्हणते, हो देवी आई. मग ती सावित्रीला सांगते, सावित्री आत्या हे पहा मी बाला बोलवून आणते, तोपर्यंत जर इथे काही लागलं ना तर तुम्ही प्लीज बघा हां. तेव्हा सावित्री म्हणते, ठीक आहे पारू, तू जा मारुतीरावांना बोलवून घेऊन ये. आता बाहेर सर्व वारकऱ्यांचं खाणं पिणं अगदी व्यवस्थितरित्या झालेलं असतं. मग त्यानंतर पुन्हा एकदा भजनाला सुरुवात होते आणि विठुरायाच्या नामामध्ये सर्वजण दंग होतात. सर्वांच्या हातात टाळ असतात, ते टाळ वाजवत आता सगळेजण विठुरायाचं नाव घेत असतात. काही वेळातच आता आदित्य हा तेथून उठतो आणि मग नंतर पारूच्या पाठीमागे जातो. तेव्हा प्रीतम मात्र त्याच्याकडे पाहत राहतो. इकडे आता खिचडी खूप मस्त झाली होती असं आता दामिनी सांगते आणि सर्व बायकांना आता किर्लोस्करांबद्दल काहीतरी सांगणार असते. तेव्हा अहिल्या लगेचच तिला अडवते आणि म्हणते, अगं दामिनी तुला सुद्धा काही जबाबदारी हवी आहे का? तेव्हा दामिनी सांगते, नको नको, मला काहीही जबाबदारी नको आहे, एवढी माझी सून करते ना सर्वांची जबाबदारी पूर्ण, मग मी कशाला हवी आहे आता तुम्हाला, असं म्हणून ती लगेचच आपली गप्प बसते. मग त्यानंतर दामिनी सांगते, तुम्हाला सांगू वहिनी, अहो माझी सून बघा ना इतकी मन लावून सेवा करते, ते पाहून अक्षरशः मलाच धक्का बसलाय. आय मीन मला एवढा आनंद झालाय ना, करू दे तिला,
तिला सेवा करू दे, छान हा, अगदी मस्त मस्त असं म्हणून ती आता दिशाला प्रोत्साहन देत असते की तू कर सेवा, मी आहे तुझ्या पाठीशी. इकडे दिशा आता नाईलाजाने वारकरी बायकांचे पाय चेपून देत असते. तिला खरं तर कंटाळा आलेला असतो, परंतु कर्तव्य तर पार पाडायला हवं, सर्वांचं मन जिंकून घ्यायचं, यासाठी ती नाईलाजाने हे काम आता करू लागते. तर ज्या वारकरी माऊली असतात त्या दिशाची आता पाठ थोपटत असतात. इकडे पारू आता तिच्या बाळाला बोलवण्यासाठी चाललेली असते, तेव्हा आदित्य तिच्यासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा पारू असं म्हणून तो तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. पारू गोड लाजते आणि विचारते काय झालं. मग आता तो क्षणाचाही विचार न करता लगेचच खाली वागतो आणि तिच्या पाया पडतो. तेव्हा ती आता म्हणते काय झालं आदित्य सर, अहो हे काय करताय आदित्य सर, तुम्ही उठा बरं. तेव्हा तो म्हणतो काय करतो म्हणजे, माझ्या माऊलीच्या मी पाया पडतोय. तुला सांगू पारू, आज तू सुद्धा माझी माऊलीच आहेस आणि माझा पांडुरंग सुद्धा आहेस. आता आदित्यने पारूला अगदी माऊली पांडुरंगाचा मान दिला तरीही पारू आपली एकदम गप्प असते. तिच्या डोळ्यातून नकळत पाण्याचे थेंब खाली पडतात. आदित्य ते पाहतो आणि एकदमच शॉक होतो. विचारतो पारू अगं काय झालं पारू, सांग ना. आता त्याला तिची खूपच काळजी वाटू लागते. तो म्हणतो रडते का तू, अगं सांग. तेव्हा पारू सांगते आदित्य सर, बा ना तिकडे पालखीला यायलाच तयार नाहीये, तो नाराज होऊन बसलाय इथे, कुणाशी काही बोलत नाही की काही नाही. अहो मला ना आता काय करू कळेनाच झाले, तुम्ही सांगा ना काय करू मी. तेव्हा आदित्य आता विचार करतो की आता मारुती मामा तर येत नाहीये, काय करावं. विचार केल्यानंतर चुटकी वाजवतो आणि म्हणतो मला एक आयडिया सुचलीये, तू अजिबात विचार करू नकोस. तेव्हा पारूच्या चेहऱ्यावर नकळतपणे हसू येतं की खरंच आदित्य सर काहीतरी कमाल करतीलच. मग आता तो तेथून जातो. तेव्हा मात्र पारू अगदी कौतुकाने आता त्याच्याकडे पाहत असते. दुसरीकडे दिशा अजूनही त्या माऊलींचे पाय चेपत असते. तेव्हा ती सगळ्यांकडे पाहते तर सगळेजण अगदी रिलॅक्समध्ये बसलेले असतात. तेव्हा आता दिशा मनातच विचार करते, मला सगळेजण कामाला लागून इथे एकदम मस्तपैकी बसले आहेत. आता फक्त थोडा वेळ काही हरकत नाही, मी यांची सेवासुद्धा करेल, पण काही वेळानंतर ह्या सगळ्याजणींना माझ्या सर्वंट असतील आणि मी मात्र या घरची मालकीण असेल, असं दिशा दिवसाढवळ्या स्वप्न पाहू लागते. पूर्ण घरावरून ती वेगळीच अशी नजर फिरवते. तेव्हा दामिनीचं लक्ष फक्त तिच्याकडेच असतं. मग काही वेळातच दामिनी ही सावित्रीकडे पाहते, कारण सर्व नोकर बायका या उभ्या असतात आणि त्या दामिनीची गंमत पाहत असतात. म्हणून दामिनी आता दुसरीकडे पाहते आणि ती म्हणते इथे माझी सून नोकरासारखी राबतीये, या घरच्या बायका सगळ्याजणी मात्र माझ्या सुनेची गंमत बघतायत. आता तुम्ही बघाच हा मी काय करते, असं ती तिच्या स्टाईलमध्येच म्हणते. तेवढ्यातच आता पारूसुद्धा तेथे येते. त्यानंतर दामिनी अहिल्याला विचारते काय हो, माझी सून किती नोकरासारखं काम करते हो, नोकरसुद्धा करतील का एवढं काम. त्यावेळी आता अहिल्या म्हणते नोकरसुद्धा अगदी मनोभावे हे काम करतील, समजलं. मग आता दामिनी विचारते हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का आपल्या घरातील नोकरसुद्धा करतील ही कामं, आणि तसं असेल तर पारूला सुद्धा विचारा ना, करेल का ती एवढी सेवा. मग आता सावित्रीला जरा आनंदच होतो की पारूला ही जबाबदारी दिली तर किती मजा येईल ना, तिच्या मनातच तसं असतं. त्यानंतर आता दामिनी म्हणते अहो विचारा ना पारूला, तुम्ही करेल का ती हे सगळं काम. वेळी अहिल्या सांगते पारू, मी जर तुला या वारकऱ्यांची सेवा करण्याची जबाबदारी दिली तर तू पार पाडशील का गं. तेव्हा पारूला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते का नाही देवी आई, अहो माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल. तेव्हा सर्वांनाच आता खूप आनंद होतो. तर मिनी आणि दिशा या दोघीही एकमेकींकडे पाहतात. तेव्हा अहिल्या म्हणते मग आता या दामिनीला दाखवून दे की वारकऱ्यांची सेवा कशी करतात ते. तर आता प्रियाला सुद्धा तितकाच आनंद होतो, कारण खऱ्या अर्थाने पारूच या घरची मोठी सून आहे आणि तिच्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी असं प्रियाला सारखं वाटत असतं. मग आता त्यानंतर दिशा ही टपूनच असते की कधी एकदा पारू येईल आणि मला इथून उठता येईल. तेव्हा दिशा म्हणते ऐक ना पारू, तू इकडे ये बरं, मी तुला सांगते पायांना कसं तेल लावायचं ते. त्यावेळी आता पारू हसतच म्हणते मला माहीत आहे पण, असं म्हटल्याबरोबरच आता दामिनी आणि दिशाचा चेहराच पडतो. तर पारू हसत मुखाने आता वारकऱ्यांची सेवा करणार असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.